नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे लेक्चर क्रमांक 24 आहे. याच्या अगोदरचे जे 23 लेक्चर आहे मी आपल्या चॅनलवर टाकलेले, कृपया बघितले नसेल तर व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. दुसरी एक गोष्ट, आता ही सिरीज आपण 50 पर्यंत कंटिन्यू ठेवणार आहे. तुमच्या एक्झाम पर्यंत कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि या पूर्ण 50 लेक्चरचे जर कोणाला PDF नोट पाहिजे असतील, कोणाला कंपल्सरी नाही, ज्याला पाहिजे असतील त्याला बऱ्याच मुलांनी घेतले तर त्यांना त्या खूप छान पण वाटत आहे. ज्याला पाहिजे असतील त्याने फक्त मला या नंबरवर टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर हाय म्हणून मेसेज टाका. तुम्हाला तिथे बाकीची प्रोसेस कळवण्यात येईल. याचं फक्त एक नाममात्र शुल्क तुमच्याकडून घेतलं जाईल. म्हणजे एका लेक्चरची नोट्स फक्त 2 रुपये तुम्हाला दिली जाईल आणि पूर्ण लेक्चर 50 लेक्चरच्या PDF फक्त 100 रुपयात तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि ह्या 50 लेक्चरमध्ये मित्रांनो, हे जे 50 लेक्चर आहे याच्यामध्ये जे मुद्दे माझ्याकडून कव्हर होणार नाही इथे शिकवलं तर याच्या संदर्भात मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रश्न टाकत असतो. म्हणजे जे मुद्दे इथून सुटलेले पण महत्त्वाचे आहेत जे एक्झामच्या अनुषंगाने, त्याच्यावर मी टेलिग्राम चॅनलवर प्रश्न टाकत असतो. ते प्रश्न व्यवस्थित सोडवत चला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आणि ज्याने अगोदर अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाहीये तर त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे आपला 2 युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण. 2 युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण. युद्धनौका किंवा लढाऊ जहाज असं लक्षात ठेवा. युद्धनौकाचे एकाच वेळी जलावतरण म्हणजे त्या जलावतरण झाले म्हणजे काय, तर या 2 युद्धनौका नव्याने तयार झाल्या आणि नव्याने तयार होऊन त्या भारतीय संरक्षण सेवेत दाखल झाल्या. म्हणजे काय की 2 युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण. आलं लक्षात. सहजासहजी एकाच युद्धनौका जलावतरण एका वेळी होत असतं, पण ही अशी पहिली वेळ आहे की या 2 युद्धनौकाचे एकाच वेळी जलावतरण झालेलं आहे. ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्याबद्दल सगळे मुद्दे आपण लक्षात घेणार आहे. आणि मित्रांनो, आता मी जे सांगणार याच्यातले असे बरेच मुद्दे की तुम्हाला माहिती नसतील, मला याची पूर्ण गॅरंटी आहे. लक्ष पूर्ण गॅरंटी आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातून माहिती होतील. तर बघा मित्रांनो, कधी झालं तर 17 मे 2022. कधी? 17 मे 2022. कोणत्या? आता 2 युद्धनौका म्हटल्यावर कोणत्या, तर सुरत विनाशिका. आता हे मी सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला मी रँडमली काहीच इथं घेत नाही, सगळ्या गोष्टीचा अर्थ अगदी व्यवस्थित सांगतो. सुरत विनाशिका आणि उदयगिरी फ्रिगेड. ओके, उदयगिरी फ्रिगेड. आता विनाशिका आणि फ्रिगेड हे युद्धनौकांचे प्रकार आहेत. आलं लक्षात. विनाशिका आणि फ्रिगेड ही युद्धनौकांचे प्रकार आहे. आणि याचं खरं नाव काय 2 युद्धनौकांचं? एकाचं नाव आहे सुरत आणि एकाचं नाव आहे उदयगिरी. आलं लक्षात. अशा 2 युद्धनौकांचं एकाच वेळी जलावतरण झाला. तिथे एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी कळेल, कारण हे बऱ्याच ठिकाणी वाचता तुम्ही. विनाशिका म्हणजे काय, फ्रिगेड म्हणजे काय, तर त्याचे मुद्दे आज तुम्हाला क्लिअर होतील व्यवस्थित. तर बघा मित्रांनो, आता युद्धनौका जी असते किंवा लढाऊ जहाज असते तर हिचं साधारणतः 4 प्रकार पडतात. किती? एक ही नंतर हे करतो, एवढं लक्षात घ्या फक्त. साधारणतः किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. तर त्यातलं पहिलं असतं कार्वेट्स. म्हणजे कार्वेट्स या प्रकारामध्ये काही येतात. त्यानंतर फ्रिगेड, त्यानंतर डिस्ट्रॉयर, सगळं सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्रुझर गाडी नाही, क्रुझर्स. तर क्रुझर्स असे जे 4 प्रकार आहे तर ते युद्धनौकांचे 4 प्रकार आहे. कार्वेटर्स किंवा कार्वेट्स, फ्रिगेड, डिस्ट्रॉयर आणि क्रुझर्स असे जे 4 आहेत युद्धनौकांचे प्रकार आहे. हे कशाहून पडतात तर त्यांच्या क्षमतानुसार. युद्धनौका म्हणजे लढाऊ जहाज किंवा युद्धनौका असं पण म्हणू शकतात. त्यांच्यात किती क्षमता आहे, किती पॉवरफुल आहे, याच्यानुसार हे 4 प्रकार कशाचे पडतात? युद्धनौकांचे. आणि बघा मित्रांनो, आता सुरत ही काय युद्धनौका आहे, उदयगिरी ही काय युद्धनौका आहे आणि सुरत विनाशिका. आता डिस्ट्रॉयरलाच मराठीत काय म्हणतो आपण? डिस्ट्रॉयर करते म्हणजे विनाश करते किंवा विनाशिका. आलं लक्षात. म्हणजे आता मला सांगा, ही जी सुरत विनाशिका किंवा सुरत युद्धनौका तरी कोणत्या प्रकारातली आहे? या प्रकारातली, डिस्ट्रॉयर. आलं लक्षात. आणि उदयगिरी फ्रिगेड इथं एक प्रकार आहे, तर मग उदयगिरी कोणत्या प्रकारातली आहे? या फ्रिगेड या प्रकारातली. आलं लक्षात. म्हणजे 4 प्रकार पडतात. तर असे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौका असू शकतात. तर त्याच्यातल्या 2 युद्धनौकांच्या, युद्धनौका जलावतरण केले, पण ह्या वेगवेगळ्या प्रकारातल्या यांच्या क्षमता वेगवेगळ्या आहे, म्हणून एक फ्रिगेड या प्रकारात येते आणि एक डिस्ट्रॉयर एक प्रकारात येते. डिस्ट्रॉयर म्हणजेच विनाशिका. आलं लक्षात. आता बघा मित्रांनो, ही कार्वेट्स किंवा कार्वेट्स जी युद्धनौका असते या प्रकारातली, तरी हलकी असतील, हलके लढाऊ जहाज असतं किंवा छोट्या समुद्रात वगैरे छोटे कामं करण्यासाठी किंवा एक छोट्या युद्धात वगैरे भाग घेण्यासाठी, तर या प्रकारच्या युद्धनौका असतात. त्याच्यानंतर फ्रिगेड युद्धनौका ही कार्वेटरपेक्षा पॉवरफुल असते. अगदी बऱ्याच गोष्टी, मोठ्या गोष्टी किंवा हिच्यापेक्षा बरेच शस्त्रास्त्र वगैरे या युद्धनौकेवर तैनात असतात आणि थोड्याशा मोठ्या युद्धामध्ये हिचा उपयोग होतो. आणि डिस्ट्रॉयर ही खूप स्ट्रॉंग युद्धनौका असते बघा मित्रांनो. म्हणजे मिसाईल वगैरे क्षेपणास्त्र पण ती डिस्ट्रॉय करू शकते आणि आपल्या बाकीच्या जहाजांचं किंवा दुसऱ्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करू शकते. कोण? डिस्ट्रॉयड. हे शॉर्टमध्ये सांगता याची गरज नाही आपल्याला, पण तुम्हाला नेमकं काय आहे हे कळावं म्हणून या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आणि क्रुझर्स
मित्रांनो क्रुझर्स नावाची या प्रकारातली जी युद्धनौका असते सहजासहजी बोटावर मोजण्या इतक्या देशांकडेच आहे, म्हणजे बाकी सहजासहजी कुणाकडेच नाही, भारताकडे पण अजून नाही त्या प्रकारातली युद्धनौका. ही अमेरिका सारख्या मोजके देश आहे तर त्यांच्याकडे ती खूप पॉवरफुल असते, त्यांच्याकडेच ती आहे आणि ती खूप पॉवरफुल असते, म्हणजे यांच्यापेक्षा काही पटीनं ती पॉवरफुल असते आणि ती खूप मोठ्या मोठ्या युद्धामध्ये तिचा उपयोग होतो. आलं लक्षात. आता सांगा मला, सुरत कशातली आहे? डिस्ट्रॉयर या प्रकारातली. आणि फ्रिगेड जी आहे तर उदयगिरी कशातली आहे? फ्रिगेड या प्रकारातली. अशी युद्धनौकाचे 4 प्रकार पडतात. मला असं वाटतं तुम्हाला कदाचित माहिती नसेलच. आलं लक्षात. तर बघा मित्रांनो, कधी केलं? 17 मे 2022. सुरत विनाशिका, उदयगिरी फ्रिगेड आणि कुठे तर माझगाव डॉक्स लिमिटेड मुंबई. आता एक गोष्ट लक्षात घ्या, माझगाव डॉक्स लिमिटेड ही कंपनी आहे आणि एक ठिकाण पण आहे मुंबईतलं. आलं लक्षात. म्हणजे त्या कंपनीचं ते ठिकाण ते एकच असतं. तर हिचं काम काय असतं तर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी ही एक संस्था आहे किंवा सार्वजनिक संस्था आहे. तर ही संस्था भारत सरकारचे जे युद्धनौका किंवा जहाज आहे तर हिचं निर्माण करते. आलं लक्षात. याची निर्मिती करते म्हणजे तयार करते आणि त्याला वितरित करते म्हणजे तिचे जलावतरण करते किंवा भारतीय सेवेत दाखल करते. कोण? माझगाव डॉक्स लिमिटेड. एवढं लक्षात ठेवा. आणि बघा मित्रांनो, याची स्थापना झालेली 1934ला आणि याचं मुख्यालय ऑब्वियस कुठं असणार? मुंबईला. 1934ला स्थापना आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या जहाजाची निर्मिती, त्याचं वितरण किंवा जलावतरण करण्याचं काम कोण करतं? माझगाव डॉक्स लिमिटेड मुंबई. ही गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. उदयगिरी, सुरत वगैरे कळाल्या ह्या गोष्टी. आता पुढे येऊ. बघा मित्रांनो, एकाच दिवशी 2 युद्धनौकांचे जलावतरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे याच्या अगोदर कधीच 2 युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण करण्यात आलेलं नाही आणि पहिलीच वेळ आहे. कधी? 17 मे 2022. सुरत विनाशिका आणि उदयगिरी फ्रिगेड. आलं लक्षात. त्याच्यानंतर नाव कोणी दिले युद्धनौकांना? आता हे सुरत हे नाव तर सुरत शहरावरून दिले, बरोबर. उदयगिरी नाव आंध्र प्रदेशला ज्या पर्वतरांग आहे तर त्याच्यावरून हे नाव दिलं. पण हे नाव कोणी दिलं? एक औपचारिकता असते. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण नवीन युद्धनौका XYZ कोणत्या तरी भारतातल्या एखाद्या ठिकाणाचं किंवा गोष्टीचं नाव त्या युद्धनौकांना दिलं जातं आणि त्याची औपचारिकता असते नेमकं ते कोणी द्यावं. आलं लक्षात. तर ते नेमकं कोणी दिलेलं आहे तर बघा, श्रीमती चारू सिंग आणि जयश्री प्रसाद. आता श्रीमती चारू सिंग जे आहे तर नेव्ही वाईज वेलफेअर असोसिएशन, जे पश्चिम क्षेत्राचे, म्हणजे प्रत्येक क्षेत्राला भारतात पश्चिम, पूर्व, दक्षिण वगैरे असे काही ठरवून दिलेलं आहे. त्यात नेव्ही वाईज वेलफेअर असोसिएशन असतं. तर या पश्चिम भागाच्या ज्या अध्यक्ष आहे श्रीमती चारू सिंग, तर या त्याला नाव देत असतात. या अध्यक्ष जे असतील ते नाव देत असतात आणि याचे सध्या अध्यक्ष कोण आहे? श्रीमती चारू सिंग. आणि त्यांनी एका युद्धनौकेला नाव दिलं काय? सुरत. आणि सुरत हे नाव सुरत शहरावरून घेतलेलं आहे, जे गुजरातमध्ये आहे. त्याच्यानंतर जयश्री प्रसाद. आता बघा मित्रांनो, माझगाव डॉक्स लिमिटेड मुंबईचे जे मुख्य संचालक आहे तर यांच्या पत्नी जयश्री प्रसाद यांनी उदयगिरी हे नाव एक औपचारिकता म्हणून दिलेलं आहे. आलं लक्षात. ह्या 2 गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात, एवढं इम्पॉर्टंट नाही पण लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रमुख उपस्थिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. कोण? प्रमुख उपस्थिती कोणाची होती हे जलावतरण करण्याच्या वेळेस 17 मे 2022ला? तर राजनाथ सिंह. आलं लक्षात. आणि बाकी मग आपले नौदल प्रमुख वगैरे हे पण तिथे उपस्थित होते. आता नौदल प्रमुख कोण आहे आपले सध्या? R हरिकुमार. तर हे आपले नौदल प्रमुख आहे सध्याचे. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, युद्धनौकाची वैशिष्ट्य. आता युद्धनौकाची वैशिष्ट्य म्हणल्यावर कोणत्या असेल? सुरत आणि उदयगिरी ह्या 2 युद्धनौकांची वैशिष्ट्ये. तर बघा मित्रांनो, प्रोजेक्ट B श्रेणीतील मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिका. आता बघा मित्रांनो, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. त्या प्रोजेक्ट अंतर्गत आपलं बघा प्रोजेक्ट 15B श्रेणी, वर्गात विभाग अ श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी अशा प्रकारच्या श्रेण्या पाडल्या जातात. तर तिथंच त्या युद्धनौका तयार करताना वेगवेगळ्या प्रोजेक्ट अंतर्गत ते तयार केले जातात की या प्रोजेक्ट अंतर्गत ही युद्धनौका तयार करण्याचं काम चालू आहे, त्या प्रोजेक्ट अंतर्गत ती युद्धनौका तयार करण्याचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टचं एक विशिष्ट प्रकारचं ध्येय असतं, बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्ट्रॉंग किंवा त्यांच्या पद्धतीनुसार जे मार्गदर्शक तत्व ठरलेले त्या प्रोजेक्टनुसार त्यानुसार तिथे युद्धनौका तयार होत असतात आणि त्या प्रोजेक्टला एक नाव दिलं जातं आणि ते नाव म्हणजे प्रोजेक्ट 75B. म्हणजे वेगवेगळं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं ज्या त्या युद्धनौकेला. पण इथं सुरतसाठी काय नाव दिलं? 15B. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशिका आहे. 4थी. आलं लक्षात. 4थी आणि लास्ट. म्हणजे एका प्रोजेक्ट अंतर्गत अनेक प्रकारच्या युद्धनौका तयार केल्या जातात. मग एक प्रोजेक्ट आपण सांगितला की मग त्यांचं टार्गेट असतं की 5 युद्धनौका तयार करणे, 4 युद्धनौका तयार करणे, 3 युद्धनौका तयार करणे, अशा प्रकारचं ते प्रोजेक्टचं टार्गेट असतं. आणि या प्रोजेक्ट 15B अंतर्गत 4 युद्धनौका तयार करण्यात येणार होत्या आणि ही 4थी आहे. म्हणजे सुरत 4थी आहे. आता प्रोजेक्ट 15B अंतर्गत ज्या 4 युद्धनौका तयार करण्यात येणार होत्या तर त्या तयार झालेल्या आहेत. आपण त्या बघूयात. पण ही सुरत ही 4थी आणि लास्ट आहे. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर सुरत शहराच्या नावावरून नाव. या सुरत युद्धनौकेला नाव कशाला दिलेलं आहे? सुरत शहराच्या नावावरून नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार. आता ब्लॉक बांधकाम पद्धती काय असते तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की माझगाव डॉक्स लिमिटेड जी कंपनी आहे हे आहे तर इथं एखाद्या जहाजाचं निर्मिती केली जाते आणि
तिचं जलावतरण वगैरे केलं जातं. पण इथं ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली म्हणजे काय, तर त्या युद्धनौकेत जे स्पेअर पार्ट आहे किंवा ती आता युद्धनौका काय असली तर म्हणजे छोटी असणार नाही, युद्धनौका असली म्हणजे ती खूप मोठी असणार, बरोबर. तर त्या युद्धनौकेचे स्पेअर पार्ट असेल किंवा तिचे जे वेगवेगळे भाग आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले. लक्षात, ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून म्हणजे काय, वेगवेगळ्या छोट्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले आणि ते सगळे भाग एकत्र आणून माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकत्रित आणून त्याची निर्मिती करण्यात आली आणि मग तिचं जलावतरण करण्यात आलं. लक्षात, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, ब्लॉक बांधकाम पद्धती. ह्या ब्लॉक इकडं, हा ब्लॉक इकडं, हा ब्लॉक इकडं, असं. लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं 15B अंतर्गत ही चौथी आणि शेवटची, तर त्याच्या पहिल्या 3 कोणत्या, ज्या 15B अंतर्गत किंवा या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांचा समावेश आहे, तर विशाखापट्टणम एक हे युद्धनौकाचे नाव आहे, मार्मागोवा आणि इम्फाळ, मार्मागोवा आणि विशाखापट्टणम आणि सुरत. तर ह्या 4 युद्धनौका आहे. ह्या 4 युद्धनौका प्रोजेक्ट 15B अंतर्गत तयार करण्यात आलेल्या आहेत. लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता सुरत याचे वैशिष्ट्य बघून आपण घेऊ. हिची लांबी 163 मीटर, म्हणजे हिची लांबी किती या युद्धनौकेची, 163 मीटर. त्याच्यानंतर वेग आहे 30 नॉट्सपेक्षा जास्त. आता 30 नॉट्सपेक्षा जास्त. नॉट्स काय असतं बघा मित्रांनो, आता तुम्हाला एक ढोबळमानानं सांगतो फक्त, एक्झॅक्ट आपल्याला गरज पण नाही इथं. 30 नॉट्सपेक्षा जास्त म्हणजे काय, तर 30 नॉट्स म्हणजे आपण जर पूर्ण हे केलं तर 56 किलोमीटर पर आवर, 56 किलोमीटर पर आवर एवढा जो आहे ना, तर तिचा वेग आहे. आलं लक्षात. कशाचा, पळण्याचा वेग कशाचा, या सुरत या विनाशिकेचा किंवा सुरत या युद्धनौकेचा. आणि 1 नॉट्स म्हणजे जवळपास 1 पॉईंट म्हणजे 9च्या आसपास, म्हणजे 2पेक्षा थोडं कमी किलोमीटर पर आवर, 2 किलोमीटर पर आवर म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली याच्यापेक्षा थोडं कमी. किती, 1 नॉट्स म्हणजे. आणि 30 नॉट्स म्हणजे एक जवळपास 56 किलोमीटर पर आवर एवढा जो वेग आहे, तर तो कशाचा आहे, सुरतचा. नॉट्स म्हणजे आलं लक्षात. ओके. म्हणजे समुद्री अंतर किंवा हवेतलं अंतर मोजण्यासाठी हे आपण एकक वापरतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पल्ला 4000 नॉटिकल मैल. आता नॉटिकल मैल हे पण बघा, आता आपण अंतर मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर हे वापरतो, बरोबर. तर हिचा जो पल्ला आहे ना, 4000 नॉटिकल मैल. नॉटिकल मैल हे अंतर आहे ना, समुद्रातलं अंतर असेल किंवा हवेतलं अंतर असेल, तर हे मोजण्यासाठी हे नॉटिकल मैल हे एकक वापरत असतात. काय, नॉटिकल मैल. आणि जवळपास बघा मित्रांनो, 1852 मीटर, व्यवस्थित लक्षात द्या, 1852 मीटर म्हणजे 1 नॉटिकल मैल. आलं लक्षात. 1852 मीटर म्हणजे 1 नॉटिकल मैल. आपण अंतर मोजतो ना, तर 1852 मीटर अंतर गेलं काय समजायचं, 1 नॉटिकल मैल झाला. त्याच्यानंतर मग मला सांगा, जर 4000 नॉटिकल मैल काढायचं असलं तर काय करावं लागेल, 1852 गुणिले 4000, म्हणजे हे उत्तर कशात येईल आपल्याला, मीटरमध्ये. इतकं मीटर ते अंतर आहे. आणि याच्यात फक्त किलोमीटरमध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असलं काय करायचं, हे जे पूर्ण अंतर येईल मीटरमध्ये याला फक्त 1000ने डिवाइड करायचं, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. आलं लक्षात. मग एवढं डिवाइड केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं किलोमीटरमध्ये येईल. आलं लक्षात. पण हे समुद्री अंतर असल्यामुळे याचं आपण कशात घेणार, नॉटिकल मैलमध्ये. आलं लक्षात. आता पुढं बघू मित्रांनो, उदयगिरी. तर उदयगिरी प्रोजेक्ट ही 17A हा मित्रांनो, इथे लक्षात घ्या. नोट्स वाचणारे मित्र ज्याने नोट्स घेतल्या ना, त्याच्यात 17Bच्या जाऐवजी 17A करा. काय करा, 17A प्रोजेक्ट 17A, 17B नाही, इथं 15B आहे, 17A आहे. श्रेणीतील स्टेल्थ लढाऊ जहाज आणि तिसरी आहे. आलं लक्षात. म्हणजे 17A अंतर्गत बघा मित्रांनो, टोटल 7 जी आहे तर त्या युद्धनौका तयार करण्यात किंवा लढाऊ जहाज तयार करण्यात येणार आहे. किती, 7. आणि जी उदयगिरी तर ही याच्यातली कितवी आहे, तिसरी. म्हणजे अजून 4 जे आहे तर 4 येणं बाकी आहे. कशातल्या, 17A प्रोजेक्ट अंतर्गतच्या. आलं लक्षात. म्हणजे ही कितवी आहे, तिसरी. आणि टोटल किती करण्यात येणार आहे, 7. ही लढाऊ जहाज आहे कितवं, तिसरं. उदयगिरी प्रोजेक्ट 17A. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या पर्वत रांगेवरून नाव, हे उदयगिरी हे नाव कशाहून ठेवलेलं आहे, आंध्र प्रदेशातील पर्वत रांगेवरून नाव. मी सांगितलं जयश्री प्रसाद त्यांनी ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ते 2 नावं सांगितले ना. ओके. त्याच्यानंतर श्रीमती चारू सिंग, जयश्री प्रसाद. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशातील पर्वत रांगेवरून नाव ठेवण्यात आलेलं कोणतं, उदयगिरी. आणि पहिले 2 आहे बघा, आता ही कितवी आहे, तिसरी. तर पहिल्या 2 एक निलगिरी आणि हिमगिरी, ह्या 2 ज्या युद्धनौका तर ह्या पहिल्या 2 आहे. आणि तिसरी कोणती आता, उदयगिरी. म्हणजे 17A अंतर्गत ज्या 7 युद्धनौका तयार होणार आहे प्रोजेक्ट 17A अंतर्गत, त्यातल्या 3 तयार झाल्यात आतापर्यंत. कोणता, निलगिरी, हिमगिरी. आणि आता कोणतीचं जलावतरण झालं, उदयगिरी. अशा 3. आता किती येतील अजून, 4. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, उदयगिरी हे पूर्वीच्या लिअँडर क्लास ASW. आता हे लिअँडर क्लास ASW हे युद्धनौकेचं नाव आहे. आणि या युद्धनौकेचं इनोव्हेशन केलं. आता इनोव्हेशन म्हणजे काय, मी मागचे लेक्चर बघा इनोव्हेशनचं अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. इनोव्हेशन म्हणजे काय, तर लिअँडर क्लास ASW या युद्धनौकेचं इनोव्हेशन केलं आणि उदयगिरी हे तिचं नवं रूप तयार केलं. उदयगिरी हे त्याचं नवीन इनोव्हेटिव्ह फॉर्म तयार केला किंवा इनोव्हेशन तयार केलं. म्हणजे उदयगिरीचं अगोदरचं पूर्वीचं नाव काय होतं, लिअँडर क्लास ASW. या लिअँडर क्लास ASWचं इनोव्हेशन केलं. इनोव्हेशन म्हणजे काय, मागचे लेक्चर बघा. इनोव्हेशन केलं आणि इनोव्हेशन केल्यानंतर तिचं नवीन नाव काय ठेवलं, उदयगिरी. आलं लक्षात. चालायचं पुढं. ओके.
त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता मला असं वाटतं तुम्हाला 2 युद्ध नौकांचे एकाच वेळी जलावतरण झाले याच्याबद्दल मी अगदी सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्हाला लक्षात पण आले असतील असं मी गृहीत धरतो आणि दुसऱ्या मुद्द्याकडे बोलतो. तर बघा मित्रांनो, संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांचा अहवाल, संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांचा अहवाल. तर हा अहवाल कधी जाहीर झाला बघा मित्रांनो, 25 एप्रिल 2022. 25 एप्रिल 2022. आणि बघा मित्रांनो, कोणाकडून जाहीर झाला. आता संरक्षण म्हणजे काय, आता संरक्षण तुम्हाला हे गोष्टी सांगायची गरज नाही, छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतील. सर संरक्षणावर, स्वतःच्या संरक्षणावर जास्तीत जास्त खर्च कोणते देश करतात, तर त्याचा हा अहवाल आहे. आणि संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे जे देश आहे तर त्यांची आपण क्रमवारी बघणार आहे. तर कोणाकडून जाहीर होतो आज, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री. तर बघा मित्रांनो, या सिप्री या संस्थेची स्थापना 6 मे 1966 ला झालेली. किती? 6 मे 1966 ला सिप्री किंवा ज्या स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे तर या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि हिचं मुख्यालय स्वीडन, कुठे? स्वीडन येथे तिचं मुख्यालय आहे. स्टॉकहोम स्वीडन येथे तिचं मुख्यालय आहे. कोणत्या संस्थेचं? सिप्री किंवा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हिनं कोणता अहवाल जाहीर केला आताच, की जगातील सर्वाधिक संरक्षणावर खर्च करणारे देश कोणते? आलं लक्षात? हा अहवाल तिनं प्रकाशित केला. आणि हिचं कार्य काय बघा मित्रांनो, युद्ध असतील किंवा मग संरक्षण असतील किंवा वेगवेगळ्या संरक्षणाच्या संबंधित मुद्दे असतील तर हिच्यावर रिसर्च करणे किंवा संशोधन करणे, अशी संशोधन करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आलं लक्षात या मुद्द्यांवर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अहवालाचे नाव जागतिक लष्करी खर्चाचा कल 2021. म्हणजे जागतिक लष्करी खर्चाच्या कल अहवालानुसार असं जर आलं तर आपल्याला लगेच कळायला पाहिजे की जगात जे देश संरक्षणावर जास्तीत जास्त खर्च करतात तर त्यांचा हा अहवाल आहे असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मग या अहवालाचं नाव काय? जागतिक लष्करी खर्चाचा अहवाल 2021. म्हणजे 2021 या वर्षामध्ये जास्तीत जास्त संरक्षणावर खर्च कोणत्या देशाने किती केला त्याचा अहवाल 2022 मध्ये प्रकाशित झाला, म्हणून त्याचं नाव काय? जागतिक लष्करी खर्चाचा कल हा अहवाल 2021. आलं लक्षात? ओके. आता या अहवालानुसार बघा मित्रांनो, अहवालानुसार संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे 5 देश, संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे आपण प्रथम 5 देश बघूयात. बघा मित्रांनो, 1 नंबरला अमेरिका. कोण? अमेरिका. 2 नंबरला आहे चीन. 3 नंबरला आहे भारत 3 नंबरला आहे. भारताचा क्रमांक किती आहे? जगातील, म्हणजे ह्या अहवालानुसार जागतिक लष्करी खर्चाचा कल या अहवालानुसार जगात सर्वाधिक संरक्षणावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? कितवा? 3रा क्रमांक लागतो. पहिला कोण? अमेरिका. दुसरा कोण? चीन. तिसरा कोण? भारत. 4 नंबरला UK म्हणजे काय? ब्रिटन, युनायटेड किंगडम. आणि 5 नंबरला रशिया. असे 5 देश जे स्वतःच्या संरक्षणावर सगळ्यात जास्त खर्च करतात. अमेरिका जो तो $801 अब्ज एवढा खर्च 2021 मध्ये केला. एका वर्षात केला 2021 मध्ये. त्याच्यानंतर चीन $293 अब्ज, भारत $76.6 अब्ज, UK $68.4 अब्ज आणि रशिया तर $65.9 अब्ज एवढा जो अहवाल संरक्षणावर खर्च या देशाने केलेला आणि ती 5 नंबर व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जागतिक वाटा आहे अमेरिकेचा 58%, चीनचा आहे 14%. म्हणजे एकूण संरक्षण खर्चापैकी फक्त या देशाचा जागतिक वाटा, अमेरिकेचा बघा डायरेक्ट 58% एवढा वाटा आहे. त्याच्यानंतर चीन 14%, भारत 3.6%. किती? 3.6%. त्याच्यानंतर 4 नंबरला UK 3.2% आणि रशिया 3.1%. ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताचं तर विसरूच नका, हे नंबर पूर्ण 5 व्यवस्थित लक्षात ठेवा. भारताचं स्थान लक्षात ठेवा, भारताचा वाटा पण लक्षात ठेवा 3.6%. आलं लक्षात? आणि 3ऱ्या नंबरचं स्थान पण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. मलाच वाटतं तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला ते 2 मुद्दे अगदी व्यवस्थित कळाले असतील. 2 युद्ध नौकाचे एकाच वेळी जलावतरण आणि सार्वजनिक खर्चाचा कल अहवाल, म्हणजे सर्वात जास्त संरक्षणावर खर्चाचा जो अहवाल आहे तर तो आपण बघितला, तर त्या दोन्ही पण गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळालेलं असेल. बघा मित्रांनो, INS INC नाही, नोट्स वाचताना या गोष्टी लक्षात घेत चला. INS वाक्षीर पाणबुडीचे जलावतरण. INC ने INS वाक्षीर पाणबुडीचे जलावतरण. मग INS वाक्षीर हे पाणबुडीचं नाव आहे आणि या पाणबुडीचं जलावतरण झालं. आता पाणबुडी जहाज याच्यातला तुम्हाला फरक माहिती असावा, मला ते सांगण्याची गरज पडू नये असं मला वैयक्तिक तरी वाटतं. आता पाणबुडीचं जलावतरण झालं. पाणबुडी पाण्यातच असते, जहाज किंवा युद्धनौका पण पाण्यात असते, पण पाणबुडी कशी असते? पाण्याच्या खालून असते आणि जहाज हे पाण्याच्या वर असते, हे तुम्हाला माहिती असेल. आणि पाणबुडीचे जलावतरण झाले म्हणजे काय, की ती पाणबुडी भारताच्या संरक्षण सेवेमध्ये दाखल झाली. बस. आलं लक्षात? म्हणजे काय? पाणबुडीचं जलावतरण कधी झालं तर 20 एप्रिल 2022. कधी? 20 एप्रिल 2022. कुठे? माझगाव डॉक, मुंबई. आलं लक्षात? ही त्या संरक्षणाच्या सगळ्या गोष्टीची निर्मिती, जलावतरण सगळे या माझगाव डॉक मुंबईत. मी जी स्थापना पण सांगितली तुम्हाला 1934 ला याची स्थापना पण झालेली आहे, मी हे सांगितलं
तुम्हाला ऑलरेडीच. त्याच्यानंतर कुणाच्या हस्ते हिचं जलावतरण झालं तर बघा मित्रांनो, अजय कुमार जे केंद्रीय संरक्षण विभागाचे सचिव आहे, केंद्रीय संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांच्या हस्ते INS वाक्षीर या पाणबुडीचं जे आहे तर ते जलावतरण झालेलं आहे. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवा, नाही तुम्हाला मंत्री वगैरे संरक्षण मंत्री वगैरे यांचं नावं देतील तर तिथं कन्फ्यूज होऊ नका. कोण? अजय कुमार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पाणबुडीची वैशिष्ट्ये. पाणबुडीचे वैशिष्ट्ये प्रोजेक्ट 75 आलं का लक्षात. आता हे जे आपण युद्धनौका असेल पाणबुडी असलेल्या विशिष्ट प्रकारच्या प्रोजेक्ट अंतर्गत याचं बांधकाम होतं आणि ते टार्गेट ठरवून दिलेलं असतं किती नेमकं युद्धनौका किती पाणबुड्या अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. तर प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आलेली 6वी आणि अंतिम पाणबुडी. याचा अर्थ काय बघा मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या कितीतरी युद्धनौका किंवा पाणबुड्या याच्या अंतर्गत बांधायच्या असतात. तर प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आली 6वी आणि अंतिम म्हणजे काय की प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6च पाणबुड्या बांधायच्या होत्या आणि त्याच्यातली 6वी आणि अंतिम कोणती आहे तर ही INS वाक्षीर. आलं लक्षात. इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता प्रोजेक्ट 75 काय, प्रोजेक्ट 75 काय, आता बरेच प्रोजेक्ट काही भारतातच असतात, म्हणजे त्यामध्ये फक्त भारत सरकारचं जे असतं पूर्ण खर्च असतो भारत सरकारच्या अंतर्गतच ते काम करतात. पण काही जे प्रोजेक्ट असताना विशिष्ट प्रकारच्या 2 देशामध्ये करार होऊन निर्माण झालेले असतात आणि त्या करारातून अनेक प्रकारचे युद्धनौका किंवा जे पाणबुडी असते तर यांची निर्मिती होत असते. तर प्रोजेक्ट 75 हाच आहे ना 2005 मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्या अंतर्गत झालेला करार आहे. भारत आणि कोण? फ्रान्स. आणि या प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 युद्धनौका आपल्याला 6 पाणबुड्या आपल्याला उभा करायच्या होत्या. आणि मग मला सांगा मित्रांनो, ही कितवी आहे? 6वी. याचा अर्थ भारत आणि फ्रान्स 2005 मध्ये झालेल्या पाणबुडी करारानुसार 6 पाणबुड्या उभा करायच्या होत्या आणि INS वाक्षीर ही 6वी आहे. याचा अर्थ प्रोजेक्ट 75 अंतर्गत आपल्याला पूर्ण पाणबुड्या आता आपल्या बांधून झालेल्या आहे. मग असं येऊ शकतं INS वाक्षीरमध्ये सहाय्य कुणाचं तर फ्रान्सचं सहाय्य आहे भारताला ह्या 6 पाणबुड्या निर्माण करण्यासाठी. आलं लक्षात. तरी करार पण लक्षात ठेवा, तुम्हाला एक विचारू शकतात जर हे INS वाक्षीरबद्दल विचारलं तर. त्याच्यानंतर निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई, मी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल बोलत नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सायलंट किलर अशी ओळख आहे कशाची? पाणबुडीची. सायलंट किलर अशी ओळख आहे कोणती? INS वाक्षीर सायलंट किलर अशी ओळख खालीलपैकी कोणत्या पाणबुडीची आहे आणि त्यातले वेगवेगळे ऑप्शन देतील. तर INS वाक्षीर या पाणबुडीची ओळख आहे सायलंट किलर. म्हणजे हे काय करते मित्रांनो, एकदम कमी आवाजात, सपोज शत्रूचं एखादं जहाज आहे किंवा शत्रूची एखादी पाणबुडी आहे किंवा शत्रूच्या एखाद्या ठिकाणावर हल्ला करायचा तर तो खूप कमी आवाजात, एकदम कमी आवाजात ती पाण्याखालून जाऊ शकते आणि हल्ला करू शकते. म्हणून सायलंट, एकदम सायलंट मध्ये किल करू शकते किंवा किलर आहे किंवा सायलंट किल करू शकते म्हणून तिला सायलंट किलर असं म्हणण्यात येतं. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, स्कॉर्पियन किंवा कलवरी या वर्गातली ती. आता प्रोजेक्ट 75 नंतर वेगवेगळे वर्ग ठरवले जातात त्याच्या अंतर्गत. तर या प्रोजेक्टला स्कॉर्पियन हे फ्रान्स नाव आहे आणि भारतीय नाव काय? कलवरी. तर या वर्गातली आहे, एवढं लक्षात आहे. वर्ग कोणता? स्कॉर्पियन किंवा कलवरी वर्गातली जी आहे तर ही पाणबुडी आहे. त्याच्यानंतर हिची लांबी आहे 67.5 मीटर. किती? 67.5 मीटर. कशाची? INS वाक्षीर. आणि रुंदी किती आहे? 12.3 मीटर. 67.5 मीटर लांबी आणि रुंदी ही 12.3 मीटर. कशाची पण? INS वाक्षीर या पाणबुडीची. आलं लक्षात. मला असं वाटतं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या सांगितल्या आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन माहिती झालेल्या असतील. चालायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पाण्यात खोल जाण्याची क्षमता. आता काय बघतो आपण? INS वाक्षीर. पाण्यात खोल जाण्याची क्षमता 350 मीटर खाली जाऊ शकते ती पाण्यात. 350 मीटर खाली जाऊ शकते. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. हिचं वजन आहे सुमारे 1700 टन. कशाचं? INS वाक्षीर या पाणबुडीचं वजन सुमारे किती आहे? 1700 टन. आणि पाण्यात किती खोलवर जाऊ शकते? 350 मीटर. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, पाण्यात राहण्याची क्षमता आहे 45 ते 50 दिवस. म्हणजे एकदा गेली तर ती 45 ते 50 दिवस तिकडेच राहू शकते. इतकी तिची क्षमता आहे. कशाची? INS वाक्षीर या पाणबुडीची. आलं लक्षात. ओके. त्याच्यानंतर सर्वोच्च 20 नॉट्स. आता मी तुम्हाला सांगितलं 1 नॉट्स म्हणजे 2 किलोमीटर/आवर पेक्षा थोडासा कमी. आलं लक्षात. म्हणजे 20 नॉट्स म्हणजे जवळपास 37-38 किलोमीटर/आवर एवढा जो आहे तर तिचा वेग आहे. कशाचा? सर्वोच्च वेग. कशाचा? INS वाक्षीर या पाणबुडीचा. त्याच्यानंतर एकादमात म्हणजे एकदा सुरू झाली तर 12,000 किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमता. म्हणजे एकदा सुरू झाली 12,000 किलोमीटर जाऊ शकते, थांबणार नाही तोपर्यंत, इतकी तिची क्षमता आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, कलवरी वर्ग जो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं स्कॉर्पियन. तर स्कॉर्पियन वर्गातील ज्या पाणबुड्या तर डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात. आलं लक्षात. स्कॉर्पियन वर्गातल्या पाणबुड्या डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात. ही गोष्ट अगदी व्यवस्थित पाठच करून ठेवा. डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालतात. कोणत्या? कलवरी वर्गातील पाणबुड्या. आलं लक्षात. आणि कलवरी वर्गात किती टोटल? 6 पाणबुड्या आपण बघणार प्रोजेक्ट 75 अंतर्गत. आलं लक्षात. तर त्यामध्ये बघा मित्रांनो, प्रोजेक्ट 75 मी तुम्हाला सांगितलं 2005 भारत फ्रान्स 6 पाणबुड्या बांधणार आहे. ओके. तर प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पाणबुड्या तर कोणत्या कोणत्या बघा मित्रांनो, INS कलवरी. आलं लक्षात. कलवरी वर्गाचंच नाव पहिल्यांदा तिला दिलेलं होतं INS कलवरीला. हिचा वर्ग पण, या सगळ्यांचा वर्ग पण कोणता आहे?
कलवरे. ओके. त्यानंतर आय एन एस खांदेरी, खानदेशी नाही, खांदेरी, खानदेशी नाही, खांदेरी ही आय एन एस खांदेरी. त्याच्यानंतर आय एन एस वॉगीर, आय एन एस करंज, आय एन एस वेला आणि आय एन एस वॉक्षीर. हे 6 मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, 6 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणती पाणबुडी प्रोजेक्ट 75 अंतर्गत येत नाही? तर 2005 मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये झालेला प्रोजेक्ट 75 या कराराअंतर्गत खालीलपैकी कोणती पाणबुडी येत नाही? कारण काय विचारतील? कारण आताच आय एन एस वॉक्षीर या पाणबुडीचं जलावतरण झालेले आहे. तर या 5 पाणबुड्या व्यवस्थित लक्षात ठेवा. आय एन एस कलवरी, आय एन एस खांदेरी, आय एन एस वागीर, आय एन एस करंज, आय एन एस वेला आणि आय एन एस वॉक्षीर. आलं लक्षात? चलायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न. आता संभाव्य प्रश्न आपण असेच कंटिन्यू ठेवू, फक्त मागच्या लेक्चरला नव्हते, आता इथून पुढे हे कंटिन्यू राहतील, त्याच्या सगळ्या लेक्चरला पण आहेत. आणि जे टेलिग्रामवर कोणते मी प्रश्न टाकणार जे या लेक्चरमध्ये मला कव्हर होणार नाही पण महत्त्वाचे, ते प्रश्न तिथं अचूकरित्या सोडवायचे आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न. 17 मे 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या 2 युद्धनौकांचे एकाच वेळी जलावतरण झाले? आता तुम्ही सांगा पटकन. वागीर वाक्षीर, वेला सुरत, उदयगिरी वागीर आणि सुरत आणि उदयगिरी. सांगा पटकन किती नंबर? 4 नंबर. कोणता? सुरत आणि उदयगिरी. याच्याबद्दल मी डिटेल सांगितलेलं, आता परत सांगत बसत नाही. त्याच्यानंतर सिप्री सांगितलं का? 6 मे 1966 स्थापना. या संस्थेकडून 2022 मध्ये जाहीर झालेल्या अहवालानुसार संरक्षणावर खर्च करणाऱ्या देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? कितवा क्रमांक आहे? सांगा कितवा क्रमांक आहे? तिसरा. 3.6% जागतिक वाटा. आलं लक्षात? तिसरा. 76.6 अब्ज डॉलर एवढा आपण 2021 मध्ये संरक्षणावर खर्च केला आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. त्याच्यानंतर आय एन एस वॉक्षीर या पाणबुडीचे वैशिष्ट्य नसलेले विधान ओळखा. म्हणजे जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सगळे सांगितलेले त्यातले नाही कोणतं ते सांगा मला तुम्ही. प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधकाम. काही डाऊट? लेवल सांगितले मी. भारत फ्रान्स 2005, प्रोजेक्ट 75, 6 पाणबुड्या. आलं लक्षात? तर प्रोजेक्ट 75 अंतर्गत हिचं बांधकाम. वेग 20 नॉट्स सांगितलं तुम्हाला, जवळपास 37-38 किलोमीटर पर आवर एवढा जो वेग आहे तिचा आहे. पाण्यात खोलवर जाण्याची क्षमता 350 मीटर हे पण सांगितलं. आणि प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधलेली 5वी पाणबुडी आहे. आता मला सांगा तुम्ही कितवी पाणबुडी रे? कितवी आहे? 6. टोटल 6 आपल्याला याच्या अंतर्गत बांधायचं आहे आणि 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. आलं लक्षात? तर मग मला सांगा वैशिष्ट्य नसलेलं काय? ड फक्त. मग उत्तर काय असं आपलं? ड. आलं लक्षात? मला असं वाटतं अजून आहे का? नाही. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या लक्षात आलेल्या असतील, कारण हे थोडं टेक्निकल मुद्दे, तरी पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये पण भर पडावं आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती हो. थांबायचं. थँक्यू.